घरात 7व्या आठवड्यात मोठा टर्निंग पॉइंट दिसतोय आणि यावेळी फोकस आहे अनुश्री. प्रेक्षकांच्या कमेंट्समध्ये एकच चर्चा. अनुश्रीला टोळीचं नुकसान कळलं, पण रोशनला कधी कळणार? विशालच्या नादात स्वतःचा गेम खराब करू नका. आज सोशल मीडियावर अनुश्रीसाठी पॉझिटिव्ह लाट आहे, तर विशालवर मात्र टीका होताना दिसतेय. काही जण रोशनलाही वेगळं खेळण्याचा सल्ला देत आहेत. चला तर मग बघूया घरात नेमकं काय घडलं. टोळीमध्ये फूट कशी पडली? चुगलीचा दरवाजा टास्कनंतर समीकरणं बदलली. त्या टास्कमध्ये अनुश्रीबद्दल बोललं गेलं, ती आता टोळीत नको. तन्वी आणि अनुश्रीमधील काही चर्चांमुळे टोळी नाराज झाली. रुचिताही म्हणाली की अनुश्री आता आपल्या ग्रुपमध्ये नको. हे ऐकून अनुश्री स्पष्टपणे दुखावली. मी सगळ्यांसाठी करते, पण माझ्यासाठी कोण? अनुश्रीचं म्हणणं खूप भावनिक होतं. ती रोज सकाळी उठून सगळ्यांची काळजी घ्यायची. चहा, दूध, कामं स्वतःहून पुढे येऊन सगळ्यांसाठी उभी राहायची. पण तिचा प्रश्न होता की मी सगळ्यांचा विचार करते, पण माझा विचार कोण करतो? हा मुद्दा प्रेक्षकांच्या मनाला भिडलाय. विशालचं उत्तर आणि वाद. अनुश्री टोळी सोडण्याचा निर्णय घेत असताना अपेक्षा होती की विशाल तिला समजावेल, पण उलट तो म्हणाला, तुला नाही ठेवत ग, तुझ्यासारखे ड्रामे मी करत नाही. ही प्रतिक्रिया अनेकांना चुकीची वाटतेय, कारण या आठवड्यात अनुश्री शांत, गप्प आणि विचारात दिसतेय. काल रुचिता आणि विशालमध्ये वाद झाला तेव्हा प्राजक्ताताई समजावत होत्या आणि अनुश्री मात्र रडताना दिसली. ती म्हणाली, मी पहिल्या आठवड्यातच सांगितलं होतं हे होऊ देऊ नकोस. म्हणजेच तिच्या मनात नाराजी आधीपासून साचलेली होती. दबाव का वाढला? जेव्हा ती एखाद्या चुकीच्या मुद्द्यावर बोलायला पुढे येते तेव्हा तिला थांबवलं जातं. आमच्या विरोधात बोलू नकोस, एकट्याच सांग. मग प्रश्न पडतो, टोळी म्हणजे सपोर्ट की कंट्रोल? आता प्राजक्ता देखील या समीकरणात दिसतेय. अनुश्रीवर सतत दबाव टाकला जातोय का, की हा सगळा गेमचाच भाग आहे? पुढे काय? अनुश्रीचा निर्णय घरात मोठा बदल घडवू शकतो. ती स्वतंत्र खेळली तर गेम अजून रंगेल, आणि जर टोळी पूर्णपणे फुटली तर समीकरणं पूर्ण बदलतील. तुम्हाला काय वाटतं? अनुश्रीने टोळी सोडणं योग्य आहे का, की तिने अजून थांबायला हवं होतं? आणि रोशनने वेगळं खेळायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच जबरदस्त अपडेट्स आणि रिव्ह्यूसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.